सेटल होणं. सेटल होणं म्हणजे नेमकं काय? कसं मोजायचं सेटल होणं? किंवा काय परिणाम असतं सेटल होण्याचा? सेटल होण्याच्या आकडेमोडी आपण ज्याचा ज्याचा त्याग केलेला असतो त्याचाही करता येतो का समावेश? म्हणजे अगदीच ढोबळमानाने किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सेटल होणं म्हणजे नेमकं काय? तर चांगल्या म्हणजे गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मग ती खाजगी असो किंवा सरकारी. त्यातल्या त्यात सरकारी असेल तर जगजेत, हो ना? असा समज आहे ना आपल्या सगळ्यांचाच. किंवा हे असं चित्र दिसलं म्हणजे तो पुरुष किंवा स्त्री यशस्वी. स्त्रीच्या बाबतीत तर अजून एक अतिरिक्त नियम आहे, तो म्हणजे योग्य वयात लग्न. आणि योग्य वयात लग्न जरी नाही केलं तरी आई वडिलांच्याच मर्जीनं करणं त्यात आलंच. बरं समजा मिळालीच नको तर सर्वार्थाने एखादी व्यक्ती होते का हो सेटल? म्हणजे प्रथमदर्शनी आर्थिक विवंचना संपुष्टात येतीलही आणि या नोकरीमुळे जे धनप्राप्ती, या धनासोबत एक पदही तुम्हाला मिळतेच. पण आपण सगळेच जाणतो की पद हा मान सन्मान हा त्या व्यक्तीचा नसतो, तर त्या व्यक्तीच्या संपत्तीचा असतो. मग अशा धनावर आधारित मान सन्मान माणूस म्हणून आपल्याला कशा प्रकारची शांती बहाल करतो किंवा कुठल्याही प्रकारची शांती बहाल करतो का? याचं उत्तर जर नाही असेल तर पैशावर आधारित सेटल होणं खऱ्या अर्थानं सेटल होणं आहे का? म्हणजे पहा, समस्त मानव नेमका कशासाठी हा सगळा जीव घेणा खेळ खेळतो? किंवा गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर नेमका जीव कशासाठी जातो असाही प्रश्न येतोच की मला. बरं, तुम्ही चांगले पैसे कमवायला लागलात तर आपल्या व्यक्ती म्हणून ज्या काही बाजू आहेत त्यांचं काय? जसं की उत्तम आरोग्य, चांगले नातेसंबंध, कौटुंबिक स्वास्थ्य, स्वतःची मानसिकता, समज, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये तुम्ही कसे आहात, अशा सगळ्याच घटकांचं काय? आपल्या स्वतःच्या आवडीने आपली माणसं आणि आपण त्यांच्यासोबत किंवा आपल्या सोबतच्या त्यांच्या अनेक गोष्टी ज्या परस्पर पूरक आहे, ज्या एकमेकांवर अवलंबून आहे, डिपेंडंट आहे, ज्यात आपला निखळ आनंद असतो, अशा गोष्टींचं काय? की सगळ्याच बाजाराच्या दरासारखं आपलंही प्रत्येक मानवी गोष्ट नाही ना ठरू शकत आपण बाजार दरासारखं. जसं की साखर अमुक अमुक दराने तेवढाच गोडवा तुमचा. नाहीतर जे जे वाट्याला येतंय ते आपलं मानून जगावं इतकंच नाही ना आपलं जगणं किंवा आपलं काही एक वर्षांचं आयुष्य. म्हणून आपल्याला सेटल होण्याच्या संकल्पनेचा, व्याख्येचा पुनर्विचार करावा लागणार आहे का असं वाटतंय का? केला पाहिजे का याचाच विचार करावा लागेल. तुम्ही पाहत असा कितीतरी सुंदर कलाकार आपल्याला बाजारात धुमसत यंत्र होताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला कितीतरी खेळाडू असा खेळ खेळत आहेत जो कधी त्यांना खेळायचाच नव्हता, तरी ऑल आउट होण्याच्या भीतीने, समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीच्या भीतीने, आप्तांच्या निखळण्याच्या भीतीने, वेळेच्या आधीच होत आहे त्या पद्धतीने सेटल, मिळेल त्या पद्धतीने सेटल मन मारू. म्हणून म्हणतोय, करूयात का आपण विचार सेटल होण्याच्या संकल्पनेचा, व्याख्येचा, त्याच्या परिमाणांचा, आणि वाचूयात का अनेक निनावी आणि गुप्तपणे सर्रास होणाऱ्या फॉर आर ह्युमन काइंड, फॉर आर नेचर. करूयात का पुनर्विचार सेटल होण्याचा?